चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास धुळे एलसीबीने अवघ्या तासाभरात जेरबंद केले आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 2,23,000 रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करीत त्याला जेरबंद केले आहे। धुळे शहरातील नकाणे रोडवरील शिवप्रताप कॉलनीत राहणाऱ्या हेमलता निर्मलकुमार चौधरी या काल रात्री नकाणे रोडवरून पायी जात होत्या। यावेळी त्या महादेव मंदिराजवळून पायी जात असताना समोरून रिया पेट्रोल पंपच्या दिशेने एक अनोळखी तरुण पायी आला। त्याने या महिलेच्या गळ्यावरती जोराने धाप मारून जबरीने सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता। या घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांसह धुळे एलसीबीची टीमही घटनास्थळी दाखल झाली। एलसीबीने लागलीच नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली असता सदर बदमाश त्यांना अंधाराचा सहारा घेऊन लपला असल्याचे निदर्शनास आले। यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवतच त्याने सोनसाखळी पोलिसांकडे देत गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी काही तासातच सदर आरोपीला ताब्यात घेतल्याने सर्वसामान्यांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक एलसीबी धुळे श्रीराम पवार यांनी। पाहुयात। माहिती मिळाल्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे 3-4 टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते। त्याचवेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा पांझरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली। पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता। त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले। नंतर त्याला गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे व आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येईल।